नोकरी नसलेले बेरोजगार तरुण हे झुरळांसारखे आहेत. सोशल मीडिया आणि RTI ॲक्टिव्हिस्ट बनून सिस्टमवर ते हल्ले करतात. हे वक्तव्य केलंय भारताचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी. आणि हे वक्तव्य आता देशभरात वादाच्या केंद्रस्थानी आलंय. कारण हा वाद निर्माण झालाय की सिस्टमवर प्रश्न विचारणाऱ्याकडे पाहण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो नेमका कसा झालाय. आधी पाहूयात कोर्टात नेमकं काय घडलं. एका वकिलाने सिनियर ॲडव्होकेटचा दर्जा मिळावा यासाठी याचिका दाखल केली. पण सुनावणी दरम्यान कोर्ट त्याच्या सोशल मीडिया पोस्टवर नाराज झालं आणि त्यानंतर आले कॉकरोच म्हणजेच झुरळ हे शब्द. काही लोकांना व्यवसायामध्ये जागा मिळत नाही, मग ते सोशल मीडिया, RTI आणि ॲक्टिव्हिजमच्या माध्यमातून सिस्टमवर हल्ले करतात. हे शब्द आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. कारण भारतामध्ये RTIचे ॲक्टिव्हिस्ट असतील, सोशल मीडियावरचे पत्रकार असतील किंवा स्वतंत्र पत्रकार असतील, हे अनेकदा सत्तेला आणि व्यवस्थेला प्रश्न विचारतात. मग आता प्रश्न असा आहे की ही टिप्पणी काही व्यक्तींवर होती की व्यवस्थेवर टीका करणाऱ्या संपूर्ण वर्गावर होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं, देशातील सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्टरूममध्ये अशा प्रकारची भाषा वापरणं हे योग्य आहे का? सध्या याच मुद्द्यावर देशभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा.